स्वयंसेवक संघ करून अत्यंत घृणास्पद अशा स्वरूपामध्ये आपल्याला सांगत असतं, त्याचं खंडन देखील आपल्याला केलं पाहिजे. मात्र सोनियाजींचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सोनिया गांधींचं वयवर्ष होतं 22. त्या 22व्या वर्षी भारताची सून म्हणून, राजीव गांधींच्या पत्नी म्हणून त्या भारतात आल्या. आणि भारतात आल्यानंतर त्यांनी त्यांचं करिअर सगळं सोडून सासूला मदत करणे, नवऱ्याला मदत करणे, मुलांचं शिक्षणाच्या आणि मुलांकडे लक्ष देणे, हा त्यांनी त्यांचा एक कर्तव्य भावनेतून ही भूमिका त्यांनी स्वीकारली. ती भूमिका स्वीकारत असताना आपले बलुतकार जे पवार आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी मुकुलवासिकांना विचारलं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला, तब्येत कशी आहे. त्यांनी सांगितलं की माहिती घेऊन सांगतो. आणि माहिती घेऊन त्यांची तब्येतीची त्यांना कल्पना दिली. त्यांनी सांगितलं की माझं पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवाल. पण तेव्हा त्यांनी मुकुलजींनी विचारलं की तुम्ही बलुते पुस्तक तुम्हाला कसं माहिती, तुम्ही त्यांना ओळखता कसं. तर त्यांनी सांगितलं मी कॉलेजमध्ये असताना त्या पुस्तकाचं फ्रेंच भाषेतलं जे भाषांतर होतं ते मी वाचलेलं आहे. आणि शोषितांच्या, पीडितांच्या, दलितांच्या एकंदरीत ज्या वेदना आहे त्या वेदनांच्याबद्दल माझ्या मनात फार मोठं एक वेगळं स्थान आहे. अशा सांगणाऱ्या सोनिया गांधी या त्यांच्या मुलांना कसे संस्कार केले. आज राहुल गांधी हंबल आहे. राहुल गांधी कुठे काही खाली पडलं तर स्वतः ते उचलतात, कुठे चहा सांडला तर स्वतः ते पुसतात, कोणाला भोवळ आली सुरक्षाकर्मीला लगेच त्याला ते पाणी देतात. हे राहुल गांधी जे अत्यंत स्वाभाविक स्वरूपामध्ये समांतर पातळीवर समानता ठेवून बंधुत्वाच्या नात्याने त्या सर्व गोष्टी करतात. ते मासामारांच्या सोबत गेले तिथे समुद्रात उडी मारतात, तिथे दबक्या तळ्यात ते उडी मारतात, सुतारांसोबत काम करतात, कुठे हमालांसोबत जेवतात, सगळ्यांच्या ताटात नेतात, सगळ्यांना हस्तांदोलन करतात. हे जे राहुल गांधी करतात हे आलं कुठून, हे सोनिया गांधींच्या संस्कारातून हा भाग आलेला आहे. आणि सोनिया गांधी ह्या हृदयाने कशा स्वरूपाच्या असतील की ज्यांनी मुलाचा संस्काराच्या माध्यमातून हे आपल्याला त्याचं दर्शन होतं आहे. आणि सोनिया गांधींनी सून म्हणून आल्या, 2 मुलं झाले. 2 मुलं होत असतानाच भारतातली परिस्थिती, अर्धा भारत हा पेटलेला होता. त्यांच्या पतीने राजकारणात येऊ नये, दीर राजकारणात आहे, त्यांनीच राहावं, हे त्यांचं स्वतःचं नियोजन. त्या नियोजनात असताना कुठेतरी दीराचा मृत्यू होतो. तो मृत्यू त्यांना बघावा लागतो. आई वृद्धकाळाकडे वळलेली, आंतरराष्ट्रीय स्तरावरून खूप वेगवेगळे कारस्थान ही भारतावर रचल्या जात होती. अशा वेळेस आईला मदत करण्याकरता राजीवजी जे आहे ते सोनिया गांधीजींच्या मताच्या विरोधात राजकारणात कुठेतरी येतात. आणि ते राजकारणात आल्यानंतर जो ऑपरेशन ब्लू स्टारचा जो निर्णय जो घेतला गेला त्याची एक किंमत पुण्यामध्ये जनरल अरुणकुमार वैद्यांच्या माध्यमातून ही चुकवावी लागली, हे आपल्यासमोर आहे. दुसरी किंमत जी आहे ती इंदिरा गांधींना चुकवावी लागली. इंदिरा गांधींनी ज्या दिवशी ब्लू स्टारच्या फाईलवर सही केली तर त्यावेळेस छोटे राहुलजी हे जेव्हा खोलीत गेले तेव्हा इंदिरा गांधी रडत होत्या, पदराने डोळे पुसत होत्या. राहुल गांधी त्यांना बिलगले आणि म्हणाले की दादीमा क्यों रो रही हो. तर त्यांनी सांगितलं की मी देशाच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला, मात्र तो भावनिक दृष्टिकोनातून माझ्यासाठी अत्यंत अवघड निर्णय होता आणि याचे फार परिणाम हे दीर्घकाळ हे माझ्यावर आणि तुमच्यावर सगळ्यांवर पडतील. याची पार्श्वभूमी ही होती की 77 साली जेव्हा सत्तांतर झालं आणि इंदिरा गांधींचा खून करण्याचं कारस्थान जेव्हा रचलं गेलं तेव्हा शीख बांधवांनी पंजाबमधून 400 शीख आले आणि 12-12 तासाच्या 2 त्यांनी शिफ्ट केल्या आणि साहेब गुरुद्वारामध्ये ते थांबायच्या आणि तिथून 200-200नी सुरक्षा इंदिरा गांधींना पुरवली. त्याचाही तो संदर्भ होता. मात्र त्या स्वाक्षरीची आणि त्या ऑपरेशन ब्लू स्टारची किंमत ही सोनिया गांधींना चुकवावी लागली. इंदिरा गांधींना चुकवावी लागली. इंदिरा गांधींच्या अत्यंत लाडक्या असं सोनिया गांधींचं वर्णन आहे. असे दोघांचे संबंध होते. आणि सोनियाजी या इंदिरा गांधींची सगळी काळजी घेत असेल. इंदिरा गांधी त्यांच्यावर लेखीपेक्षा जास्ती प्रेम हे इंदिरा गांधींचं सोनिया गांधींच्या प्रती होतं. राहुल गांधी, प्रियंका गांधी शाळेत गेले, गोळीबार होतो आणि तो गोळीबार झाल्यानंतर तिथे इंदिरा गांधी जेव्हा पडतात तेव्हा घरातून पळत जाणाऱ्या पहिली व्यक्ती ह्या सोनिया गांधी असतात. गोळीबार झाला आहे, अजून मोठे स्फोट होऊ शकतील, मात्र जे ती जमानं बाळगतात चालू फायरिंगमध्ये सोनिया गांधी या इंदिरा गांधींकडे या धावल्या, त्यांना वाचवण्याकरता धावल्या आणि त्या त्यांच्यापर्यंत जात असतात असेपर्यंत त्या खाली पडलेल्या होत्या. खाली पडल्यानंतर सोनियाजींनी काय केलं, त्यांचं जे डोकं आहे ते मांडीवर घेतलं
त्यांच्या कपाळावरून हात फिरवला आणि सोनिया गांधींकडे बघता बघता इंदिरा गांधींचे डोळे कुठेतरी बंद झाले. ताबडतोबीनं त्यांना एम्समध्ये घेऊन गेलं. मात्र त्या इंदिरा गांधींचा मृत्यू जो आहे हा सोनिया गांधींच्या मांडीवर झाला. हेही दुःख त्यांना हे पचवावं लागलं. पुढे पी.सी. अलेक्झांडर आपले राज्यपाल होते. पी.सी. अलेक्झांडरने अंतिम पर्व, अखेरचे पर्व नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्यामध्ये राजीव गांधी तेव्हा बंगालमध्ये हे प्रचाराकरता गेले होते आणि बंगालमध्ये प्रचाराला गेल्यानंतर तिथेच त्यांना समजलं की कुठेतरी हल्ला झाला. म्हणून प्रणब मुखर्जी आणि ते एका उंच ठिकाणी जाऊन रेडिओवर बातम्या ऐकत असताना त्यांनी ती न्यूज कन्फर्म केली आणि वापस आले. वापस आल्यानंतर जे इंदिरा गांधींचं जे प्रेत होतं ते PM आणि त्या सर्व गोष्टींसाठी ते बाजूच्या खोलीत होते आणि राजीवजी आल्यानंतर ते आत जाण्याकरता थोडा वेळ होता. मात्र स्वाभाविक स्वरूपात एका मुलाला आईकडे त्याही अवस्थेत जाऊन बघण्याची इच्छा किंवा कर्तव्य हे होत असतं आणि त्याच ठिकाणी सरसावलेल्या राजीव गांधींचा हात हा सोनिया गांधींनी पकडला, बाजूला घेऊन गेल्या. एम्समध्ये काही विशेष असं तिथे काही खोल्या बिल्या नव्हत्या आणि बाजूला घेऊन जाऊन जिन्याच्या बाजूच्या भागामध्ये त्यांनी राजीव गांधींना काय म्हटलं की प्लीज तुम्ही या देशाचे पंतप्रधान होऊ नका. असा संवाद हा पतीच्या बाबतीत हाही सोनियाजींना करावा लागला. पुढे जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. 91मध्ये बॉम्बस्फोटामध्ये ज्याचा मृतदेहही त्यांना हा बघायला मिळाला नाही. छिन्नविच्छिन्न अवस्थेतला, पाय कुठे पडला आहे, बूट कुठे पडला आहे, कोथळा जो आहे त्याचा पत्ता नाही, धड कुणीकडे, अशातला जे मृत्यू जो पतीचा झाल्यानंतर त्या बॉक्समध्ये त्यांना टाकावं लागलं तोही प्रसंग त्यांना बघावा लागला. हा मी मधला जो काळा काही घटना आपल्याला सांगितल्या. 22 वर्षाच्या सोनियाजी, 22 वर्षच त्यांचा संसार हा राजीव गांधींसोबत झाला. भारतात आल्यानंतर किती वर्ष राहिल्या त्या? 22. सून बनून आल्या तेव्हा 22 वर्ष आणि विधवा झाल्या तेव्हाही त्यांचा काळ 22 वर्ष. आज 44 वर्ष वयाच्या सोनियाजी असताना त्या या भारतातच राहिल्या. तुमच्या माझ्या मातीशी, तुमच्या माझ्या संस्कृतीशी, त्यांच्या परिवाराचा त्याग, बलिदान या गोष्टींना त्या विधवा म्हणून डोक्यावर पदर घेऊन त्या तशाच राहिल्या आणि आता मागे वळून बघितलं तर गेली 35 वर्ष ते या भारताची सून बनून या देशामध्ये समाजवादाचं, काँग्रेसचं, संविधानाचं नेतृत्व करण्याकरता या वयात आणि त्याही त्यांना प्रदूषणाचा त्रास होतो. दिल्ली किती प्रदूषण माहोल, काल आपले पंतप्रधान म्हणाले की मौसम बडा सुधारणा आहे. मात्र ते पॅरामीटर जे होते ते 500च्या वर अति धोकादायकमध्ये दिल्लीचं काल एकंदरीत प्रदूषण होतं. त्या अवस्थेत आहे. काही आजार पण त्यांच्या मागले लागलेले आहेत आणि अशाही परिस्थितीत आज सोनिया गांधी या देशाची सून म्हणून आणि या तत्वाकरता ही जगत आहे. सोनिया गांधींचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. तो फक्त काँग्रेसवाल्यांनाच वाटणं हे काही संयुक्तिक नाही. देश म्हणून तो सगळ्यांनाच आपल्याला तो वाटला पाहिजे. आणि त्या राजकारणातही जेव्हा आल्या तेव्हा राजकारणात आणण्याची गंमत कशी होती आणि त्या कशा राजकारणात आल्या आणि राजकारणात येऊन त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद घ्यावं म्हणून त्यांच्या घरात जाऊन त्यांना खूप आग्रह करून घेऊन येणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते. त्या 3 जणांमधले पुण्यातले पण एक नेतृत्व शरद पवार साहेब, गुलाम नबी आझाद आणि तारिक अनवरजी यांनीच जाऊन हे तुम्ही काही दिवसांसाठी या तुमच्या सासूचा पक्ष, तुमच्या आदन सासऱ्याचा पक्ष, तुमच्या पतींनी बलिदान दिलेल्या या सर्वांच्या गोष्टींच्या अनुषंगानं त्या येऊन या कुठेतरी या राजकीय प्रक्रियेमध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. नंतर त्यांनी पंतप्रधान होणार नाही ही जी घटना आहे ही घटना ही अनन्यसाधारण आहे. आज राहुल गांधी जे आहेत या राहुल गांधींना काही देशाच्या पंतप्रधान पदाचं काही पडलेलं नाही. त्यांना पंतप्रधान व्हायचं असतं तर मनमोहन सिंग शेवटचे 4 वर्ष म्हणत होते की मी राजीनामा देतो, राहुल गांधींना पंतप्रधान करा. मात्र सातत्यानं राहुल गांधींनी सांगितलं नाही, माझं काम आहे या देशातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणं, माझं काम आहे लोकांचा आवाज हा पक्षामध्ये आणि सरकारमध्ये आणणं, मला पंतप्रधानापेक्षा नेतृत्व आणि या विचारधारेला घेऊन पुढे जायचं आहे. आणि आज हा सर्व जो वारसा आहे हा सोनिया गांधींचा वारसा हे राहुलजी पुढे घेऊन जात आहेत. आणि अशा एका व्यक्तीचं आज पुण्याला गेल्या 21 वर्षापासून त्यांच्या अनुषंगानं हा जो सातत्याने कार्यक्रम आयोजित केला जातो त्याबद्दल मी सन्माननीय मोहन जोशीजींचं आणि त्यांच्या सर्व या सगळ्या प्रवासातल्या सर्व सहकाऱ्यांचं
मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. नवे तर सोनिया गांधींच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं आपण संपूर्ण भारतातून एक पहिलं काम या ठिकाणी करत असल्याबद्दल मी अभिनंदनासोबत एक भारतीय नागरिक या नात्यानं आपले आभारी व्यक्त करतो. आणि ते आभार व्यक्त करत असतानाच आपला जो अहवाल आहे, जो आपण इथे पुढे ठेवला, काही स्क्रीनवरही दाखवला, त्यातली एक गंमत जी आहे मोहनदादा, ती बघायसारखी आहे. त्या कार्यक्रमामध्ये येणारे लोक जे आहेत त्यात आपल्या पक्षात नाही आहेत. त्याच्यातले बहुसंख्य लोक जे आहेत ते पक्ष सोडूनही गेलेले आहेत. त्यामुळे तो सेवा जो शब्द तुम्ही लावला होता, सेवेनंतर कर्तव्य आणि तो त्याग जो आहे, याची पाठी जी आहे ती इथून घेऊन लोकांना दाखवायपेक्षा ती जर लोकांकडून जर स्टेजवरच्यांकडनं जर दाखवली असती तर कदाचित काही लोक त्याच्यातले आपल्याकडे हे थांबले असते. किंवा सेवेला मागून दिसतो का, हाही जरा आपण आता संशोधन करू. कारण सेवा हातात घेऊन राहिल्यावर मागे जर मेवा दिसला असेल तर ती मेव्याचीच भानगड जी आहे त्यातून ते गेले. आणि कर्तव्य जे आहे त्या कर्तव्याचे जे भय, त्यांच्या मनात भय होतं म्हणून गेले. आणि या सर्व याच्यात जे सोडून गेलेले लोक आहेत त्यांना बघत असताना सोनिया गांधींचं त्यागमूर्ती, त्यांचं योगदान आणि अशा कार्यक्रमाला येऊन देखील जे लोक पक्ष सोडून गेले त्याबद्दल काय बोलावं हे समजत नाही. मात्र आज सोनियाजींचा शुभेच्छा देण्याकरता आपण एकत्रित जमलो आहोत. कोणावर टीका केल्याने तो काही विषय होणार नाही. मात्र माझ्या सगळ्या बोलण्याचा जो आशय आहे तर सोनिया गांधी हा विचार आहे आणि त्या विचाराच्या कंडक्टर आहे. ते विचार घेऊन जात आहेत, ते संस्कृती घेऊन जात आहे. ते त्यागाचा सासू गेली, मांडीवर सासू गेली, पती गेला आणि जो विचार त्यांच्या मुळात त्यांना भावणारा आहे त्या विचाराच्या अनुषंगानं त्या पुढे घेऊन जाणाऱ्या एक क्रांती ज्योती आहेत. असं पण या ठिकाणी मला पुण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या गावामध्ये मला हा उल्लेख या ठिकाणी करू द्या. महिलांना पहिली मुलींची शाळा पुण्यात जेव्हा काढली तेव्हा जो त्रास झाला तो 73व्या 74व्या घटना दुरुस्तीमध्ये महिलांचं 33% आरक्षण देत असतानाही तोच त्रास झाला. हेही या ठिकाणी सोनियाजींच्या अनुषंगानं मला सांगू द्या. 50% आरक्षण हे सोनिया गांधींनी 2014ला जेव्हा 2004ला मनमोहन सिंग साहेब झाल्यानंतर हे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थात 50% दिलं. आणि जे बिल जे आहे, जे आता मोदीजी म्हणतात की आम्ही सादर केलं ते मी करू द्या, मात्र ते बिल जे आहेत हेही सोनिया गांधींचं आहे. आणि महिलांची जितनी जिसकी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी या अनुषंगानं, महिलांच्या अनुषंगानं घेतलेला जो मोठा निर्णय आहे तोही आपल्या जवळ या ठिकाणी सांगू इच्छितो. जाता जाता या सर्वांच्या अनुषंगानं ऐकलेले, वाचलेले गेले लोक गेले कुठे, तर अशी जी ही माणसं यातला आपण काँग्रेसला स्वतःला म्हणून घेतो, जय काँग्रेसची आपण म्हणतो, तर तेव्हा सोनिया गांधींच्या आणि एकंदरीत या त्यागाची जी परंपरा आहे तिचं स्मरण आपण सगळे लोक ठेवूया. मुळातच आपला देश जो आहे हा मातृभूमीला अभिवादन करणार आहे आणि या मातृशक्तीची जी ताकद आहे ती ताकदच आपल्याला पुढे अधिक आपल्या विचाराच्या अनुषंगाने पुढे घेऊन जाईल अशी आशाही मला आहे. आपण भारत माता की म्हटल्यानंतर जय म्हणतो. आपल्या देवांमध्ये, दैवतांमध्ये अनेक देवींचा त्या ठिकाणी समावेश आहे. आपण कधी ऐकलं का अमेरिका माता की जय? नाही. कधी ऐकलं का न्यूझीलंड माता की जय, ऑस्ट्रेलिया माता की जय, लंडन माता की, युरोप माता की जय? मात्र भारत माता की म्हटल्यावर आपण जय म्हणतो. ती भारताच्या भूमीला अभिवादन करणारं व्यक्तिमत्व म्हणजे काय हे सोनिया गांधींच्या माध्यमातून कुठेतरी लक्षात येतं. सोनिया गांधी अनेक प्रसंगानुरूप अनेक कार्यक्रमांमध्ये इंदिरा गांधींच्या साड्या घालून नेसून त्या कार्यक्रमांना जात असतात. प्रियांका गांधी पण तीच साडी पुढे नेसून त्या जात असतात. ही नुसता एक कापड नाही, हा ताना आणि बाना यांनी शिवलेला हे वस्त्र नाही, तर एक ती लिगसी आहे, एक तो वारसा आहे. आणि तो वारसा त्यांच्या कपड्याच्या माध्यमातून त्या जोपासत असल्या तर विचाराच्या माध्यमातून तुम्ही आपण काँग्रेस जनांनी जोपासला पाहिजे. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि जे स्वातंत्र्य हा काँग्रेसचा मोठा योगदानाचा विषय आहे, त्या नेमक्या स्वातंत्र्यावरच भारतीय जनता पक्ष हा घाला घालत आहे. त्यापासून आपल्या सर्वांना जपलं पाहिजे. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा, ही देखील आज काळाची गरज आहे. आजचा युगधर्म काय, तर आजचा युगधर्म ही जी ज्योत आहे, ही जी मशाल आहे आणि ही जी जबाबदारी आहे तिचा निर्वाह करणे हे सर्वात मोठं आज आपली काळाची गरज आहे.
नगरपालिका नगरपंचायतांच्या निवडणुका झाल्या, 19 ठिकाणी आता हनुमंतनी मला आकडा दिला की 19 ठिकाणी आत्ता त्या अद्यापपर्यंत संध्याकाळपर्यंत वाढतील त्या, एकंदरीत 25 ठिकाणी आज दंगा झाला, 25 ठिकाणी आज मारामाऱ्या झाल्या, बोगस वोटिंग म्हणून मारामाऱ्या झाल्या, वोटिंगला येऊ नको म्हणून मारामाऱ्या झाल्या, माझ्या नावावर आधीच कोणी मतदान करून दिलं म्हणून झाल्या, आजी आजोबा पण मतदानाला मेलेले येऊन गेले त्यांच्या नावावरही मतदान झालं. आणि हे सर्व जे चाललंय हे सर्व आपल्याला हुकुमशाहीकडे म्हणजे पुन्हा एका जेलमध्ये टाकण्याचं काम हे सुरू आहे. नरेंद्र दाभोळकरांचा इथून जवळच त्यांचा जो खून झाला, हा खून विवेकावर आणि विनयावर घातलेल्या गोळ्या होत्या. नरेंद्र दाभोळकरांचं काय म्हणणं होतं की कार्यकारण भाव तपासून बघा, वैज्ञानिकदृष्ट्या असं का होतं हा एक प्रश्न विचारा, हा एक साधा प्रश्न. आणि विवेक वाहिनी नावाचं काम हे पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर ज्या झाडल्या गेलेल्या ज्या गोळ्या आहेत, आज आपल्यावरही त्या गोळ्या झाडल्या जातात आहे, मात्र आपण स्वतःला आधीच मारून टाकलेलं आहे की काय, त्याच्यामुळे आपण मरत नाही. आपण आता भूत आहोत का, हा देखील एक भारताच्या नागरिकांपुढे एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा असा वाटतो. आणि यावेळेस वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 2 ऑक्टोबरला त्यांना 100 वर्ष पूर्ण झाली. नियती बघा कशी खेळ खेळते. स्वयंसेवक संघाची स्थापना का झाली तर समाजवाद, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सगळ्यांचा अधिकार संसाधनावर आहे, ही पृथ्वी सर्वांची आहे, या भूमिकेतून काँग्रेस जेव्हा वर निघायला लागली, जेव्हा राष्ट्र नावाची संकल्पना ही महात्मा गांधी तिचं सिंचन करायला लागलं, तिचं अभिसरण भारताच्या मातीमध्ये लोकांमध्ये त्याचं व्हायला लागलं, त्यावेळेस पुंजीपतींना आणि मुठभर लोकांना, जमीनदारांना, भांडवलदारांना, उच्चभ्रू लोकांना असं वाटायला लागली की खरंच हा माणूस उद्या जर यशस्वी झाला तर आपली जमीन जुमला, आपला मक्तेदारी ही सर्व चालली जाईल. आज मुठभर लोकांनी राज्य करण्याची जी व्यवस्था आहे, त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या नुसार जो कारभार चालवत होता त्याचं राज्य संपून जाईल आणि एक नवीन संविधान ही निर्माण होईल. आणि त्या निर्मितीला, नवीन संविधानाच्या निर्मितीला, त्या संविधानामध्ये काय पुढे काय त्याच्यामध्ये आलं, कोणाकोणाचे फोटो आले. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान, बुद्धाचं तत्त्वज्ञान, महावीरांचं तत्त्वज्ञान, कबीरांचं तत्त्वज्ञान, शिवाजी महाराजांचं तत्त्वज्ञान, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी आणि वैश्विक सगळा जो समाजवाद आहे हा त्यामध्ये आणला. आणि वैश्विक समाजवाद आणत असताना, भारताची संस्कृती त्यामध्ये घेत असताना त्यांनी स्पृश्य अस्पृश्यता, स्त्री पुरुष समानता आणि भेदाभेद या नीतींना मुठमाती दिली. आज या 3 तत्त्वज्ञानांच्याच आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यरत आहे. भाजप देखील त्याचाच कित्ता हा कुठेतरी गिरवत आहे. आपल्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर आहे, आपल्या संविधानामध्ये राम, लक्ष्मण, सीता यांची तसबीर आहे, हनुमान संजीवनी पर्वत घेऊन चालला त्याची देखील तसबीर आहे, गौतम बुद्धांची आहे, टिपू सुलतानांची आहे, गुरु नानकांची देखील तसबीर त्यामध्ये आहे, कृष्णाची देखील फोटो त्यामध्ये, रेखाचित्र त्यामध्ये आहे. आणि या सर्वांचं समावेश आणि एक संगम हा आपल्या संविधानात झाला आहे. आणि ते संविधान निर्माण होता कामा नये म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा निर्माण झाला. एकीकडे संघ निर्माण झाला आणि दुसरीकडे मोहम्मद अली जिन्ना यांची मुस्लिम लीग निर्माण झाली. मुस्लिम लीगचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञान हे एक स्वरूपाचं होतं. आपण वेगळं झालो, आपण आपलं संविधान निर्माण केलं. राज्यसभा TV चॅनलवर एक 11 एपिसोडची संविधान सिरीज आहे, ती कृपा करून बघा. पाकिस्तान वेगळं झालं, मात्र त्यांनी त्यांचं संविधान लिहिलं नाही. त्यांनी धर्माच्या आधारावर पुढे जाण्याचं ठरवलं. पुढे अजून जे नियम आहेत ते त्यांनी काही बदलले नाही. आणि आजही 22 परिवारांचाच कंट्रोल हा पाकिस्तानवर आहे. तात्पर्य त्यांनी संविधान लिहिलं नाही, कारण ते जिन्नांच्या पार्टीच्या माध्यमातून तो देश हा निर्माण झाला होता. आणि आज त्याच्याचमुळे त्या देशामध्ये वारंवार ज्या लष्करी ज्या कारवाया होतात की तुम्ही आता उठ खुर्चीवरून मला बसू दे, आज उद्यापासून मी पंतप्रधान, मी प्रेसिडेंट, हे जे पाकिस्तानमध्ये होतं आहे आणि भारतात होत नाही, याचं कारण केवळ आपलं संविधान आहे. आणि ते निर्माण करून जे कार्य झालं तेच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपच्या माध्यमातून ते मोडून काढायचं आहे. आणि त्याकरता माणसात भेद, जातीमध्ये भेद हे निर्माण करण्याची जी जुनी कारवाई होती, अलीकडच्या काळात त्याला प्रोत्साहन मिळत आहे किंवा त्याला लोक बळी पडत आहेत असं मला काहीतरी एक या ठिकाणी म्हणू द्या. आणि ते म्हणत असतानाच
आता या केसानी गळा कापणाऱ्या पक्षापासून आपण सर्वांनी आपला देश, आपल्या स्वतःला आणि आपल्या परिवाराला वाचवलं पाहिजे, एवढीच अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. स्थानिक स्वराज्य संस्था हा शब्द जो लागला, तो स्वराज्य आहे हे आपल्या सर्वांसाठी, त्याचे आपले सर्वांचे उपभोग नव्हे, तर स्वराज्यामध्ये आपलंही सर्वांचं योगदान असलं पाहिजे. महात्मा गांधींचा जो भारत नावाची जी संकल्पना होती, ती भारत म्हणजे काय, स्वतंत्र भारत तुम्ही कसा बघता, तर त्यांनी लांबलचक काही भाषण केलं नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं या देशातल्या गरीबातल्या गरीब सगळ्यात शेवटच्या माणसाला हे वाटलं पाहिजे की हा माझा देश आहे आणि हे हा देश चालवण्यामध्ये माझं योगदान आहे. अशी स्थिती ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी स्वराज्य निर्माण होईल. हा महात्मा गांधींचा जो विचार होता, तो विचार तुम्हाला आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि तो विचार अजून दूर आहे. संविधानाला अभिप्रेत असणारा भारत आपल्याला निर्माण करायचा आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्याच्यात एक पडाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्था याचं विधेयक कधी मंजूर झालं? 1989ला राजीव गांधींनी लोकसभेत आणलं, लोकसभेत पारित झालं, राज्यसभेत घेऊन गेले. राज्यसभेत एका मताने 64 आणि 65वी घटना दुरुस्ती जी आहे ती मंजूर होऊ शकली नाही. एक मताने पराभव, एक मताने ती बिल पास होऊ शकला नाही, ठराव पारित होऊ शकला नाही. म्हणून राज्यसभेच्या सभागृहात रडणारे राजीव गांधी या देशाने एकदाच पाहिले. आईच्या मृत्यूनंतरही कणखर उभा राहिलेले राजीव गांधी, यांच्या डोळ्यात कधी अश्रू नव्हते. मात्र त्या दिवशी सभागृहात राजीव गांधींनी खिशातला रुमाल काढून डोळे पुसले. त्यांचं डोळे पुसण्याचं कारण काय होतं, तर काँग्रेसला ज्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाले होते 1885ला, त्यावेळेस मुंबईच्या ग्वाल्हेर टँक मैदानावर त्यांनी जी पदयात्रा तिथपर्यंत काढली होती आणि पदयात्रेत येऊन बसल्यानंतर त्यांचं जे भाषण होतं, देशाचा पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून शताब्दीच्या महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी भाषण करताना काय म्हटलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं की आपल्या व्यवस्थेच्या मानगुटीवर आता दलाल बसलेला आहे आणि आज प्रशासन शासन हा कोणी माणूस आणि संविधान आणि कोणी आमदार खासदार चालवत नसून आपला देश दलाल चालवत आहेत. एवढं मोठं वाक्य बोलण्याची हिंमत तुमच्या माझ्या नेत्यामध्ये होती आणि त्या अनुषंगानं हा जो दलाल आहे खांद्यावर बसलेला, याला खाली उतरवलं पाहिजे. आणि खाली उतरवण्याकरता आता स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यंदा सशक्त केलं पाहिजे. ही भूमिका 1985ला शताब्दी होत असताना राजीव गांधींनी मांडली आणि त्या अनुषंगानं जे लक्ष्मण सिंघवीच्या अध्यक्षतेखाली, सुप्रीम कोर्टच्या जजच्या अध्यक्षतेखाली एक समितीतून आपली 73 घटना दुरुस्ती आली. आणि ते का त्यांच्या डोळ्यातून आश्रय आले की हा देश पोखरला जातोय, दलाल हेच देश चालवतात आहे आणि या देशामध्ये स्वराज्य जे दिवसेंदिवस दूर चाललं आहे आणि त्यामध्ये आपण कुठेतरी चुकलो. यामुळे त्यांच्या डोळ्यातून जे पडलेले जे अश्रू होते, त्यांना येणाऱ्या या निवडणुकांच्या अनुषंगानं मी त्याची आण आणि त्याची शपथ देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या अनुषंगाने पुढे बघितलं पाहिजे. आपल्या देशात एकूण किती आमदार आहेत? 4250 आमदार आपल्या देशात आहेत, 750 खासदार आपल्या देशात आहेत आणि हे फक्त 5000 लोक हा देश पुढे चालवण्याच्या प्रयत्नात आहेत. मूळात राजीव गांधींनी काय सांगितलं की हे 5000 लोकच या देशाचे मालक नाही, हे तर लोकप्रतिनिधी आहे. देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही, महाराष्ट्राची ग्रामसभा होऊ शकत नाही, म्हणून एक माणूस आपण दिल्लीला प्रतिनिधी पाठवतो, एक माणूस मुंबईला प्रतिनिधी पाठवतो, तो आपला प्रतिनिधी आहे. ही झाली पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी. मात्र ही झाली रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. मात्र आता मला पण त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे. ही पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीच्या अनुषंगानं एक फार मोठी एक व्यवस्था परिवर्तनाची नांदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीपासून आपल्या संविधानाने स्वप्न बघण्याची सुरुवात केली. ती 1989ला ते यशस्वी आपण त्यात होऊ शकलो नाही. मात्र राजीवजींच्या मृत्यूनंतर सर्व पक्षांनी, सर्व दलांनी राजीव गांधींना श्रद्धांजली म्हणून 73वे आणि 74वे विधेयक हे पारित केलं. या 89 ते 91 या वर्षाच्या काळात बीबीसीनी राजीव गांधींची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये विचारलं की तुमचं हायेस्ट कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द नेशन, व्हॉट इज युअर हायेस्ट कॉन्ट्रीब्युशन. तेव्हा राजीव गांधींनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नाही सांगितली. आपले आज इंजिनियर सगळे विदेशात जाऊन बसते आहेत, तिथे मजा करतात आहे, घेऊन जातात आहे, त्यांना त्यांचं अभिनंदन. मात्र या सर्वांना विदेशाची कावड उघडणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो राजीव गांधी आहेत, हे मात्र आज ते विसरतात आहे. आपण आपल्या पित्तरपाठामध्ये आपल्या आईवडिलांच्या पुण्यतिथीला आपण त्यांना अगरबत्ती लावतो, कुठे नैवेद्य दाखवतो, जमेल तसं करतो. अरे गड्या हो, आज तुम्ही विदेशात गेले, एवढे मोठं तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर
नोकऱ्या मिळण्याची आणि आता कुटुंब घेऊन जाण्याची संधी मिळाली, त्या राजीव गांधींच्या प्रती 20 तारखेला 20 ऑगस्टला किंवा 21 मेला एक अगरबत्ती तरी लावण्याची कृतज्ञता आपण कुठेतरी दाखवावी. ती कृतज्ञता आपल्याकडून होत नसेल तर आपण कृतज्ञ आहात का, हाही एक प्रश्न कुठेतरी मी उपस्थित केला नाही तर तो बॅकग्राऊंडला आहेच. हे एक सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडतो. मात्र मूळ मुद्दा आहे की त्यांनी या सगळ्या कोणत्याच गोष्टीचं कॉन्ट्रीब्युशन घेतलं नाही. त्यांनी सुपर कॉम्प्युटर बनवला त्याचं घेतलं नाही, त्यांनी काही यान पाठवले होते त्याचं त्यांनी क्रेडिट घेतलं नाही. त्यांनी सांगितलं की माझं सगळ्यात मोठं जर योगदान कोणतं असेल तर मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं जे रंजन केलं आणि जो मसुदा तयार केला आहे हा माझा देशाच्या प्रती असणारं सर्वोच्च स्वरूपाचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्या कॉन्ट्रीब्युशनच्या अनुषंगानं एकमतानं दोन्ही सभागृहामध्ये हा ठराव पारित होत असताना 24 एप्रिल 1992ला आपण पंचायत राज ही भूमिका स्वीकारली आणि त्या भूमिकेतून एका झटक्यात या देशामध्ये 60 लाख लोकप्रतिनिधी हे निर्माण झाले नगरसेवक सदस्यांच्या माध्यमातून. या 60 लाखांपैकी 50% या महिलाही त्यामध्ये आल्या आणि यांच्या माध्यमातून हा देश सशक्त करण्याचं एक स्वप्न हे राजीव गांधींनी बघितलं. आणि आज त्या स्वप्नांना साथ देण्याकरता कुठेतरी काँग्रेसचे तुम्ही आपण सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. आपले आपसातले काही हेवेदावे असतील, आपल्या काही रास्त गोष्टी असतील, कुठे अजून काही विषय असतील, मात्र या सर्वांच्या सोबत किंवा सर्वांच्या पलीकडे जाऊन आपल्याला खरोखर आज सोनिया गांधींचं अभिनंदन करत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या अनुषंगानं कुठेतरी संकल्प केला पाहिजे. ही आव्हान, ही विनंती, नवे तरी अपेक्षा मी पुण्यातील सर्व सुजाण नागरिकांना, सुजाण कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनी तर हे केलंच पाहिजे, तरच आपल्याला काँग्रेसशी म्हणण्याचा अधिकार आहे. ही एक त्यांच्याकडून सर्वांकडून आपल्याकडून मी अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटी एवढंच सांगतो की 73-74 घटना दुरुस्ती झाल्याने काय चमत्कार झाला. चंबलची घाटी सगळ्यांनाच माहिती आहे. चंबल कशासाठी प्रसिद्ध आहे? डाकूंसाठी प्रसिद्ध आहे. आपण महाराष्ट्रात बसलो म्हणून डाकू म्हणतो. आपण जर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे जर असतो, राजस्थानचे असतो तर आपण बागी म्हटलं असतं. आणि हे बागी जे आहेत हे हातात बंदूक घेऊन हे त्या ठिकाणी रॉबिनहूडच्या भूमिकेमध्ये वावरत असताना बघायला मिळाले. ज्यांचं वय 50पेक्षा अधिक आहे त्यांनाही ठळकपणे गोष्ट आठवत असेल की चंबल म्हटल्यावर डाकू हा शब्द आपल्या महाराष्ट्रात पुढे येतो. हे डाकू अनेक पिढ्यानपिढ्या तिथे राहिले, नवीन कोणी निर्माण व्हायचा. मात्र ज्या दिवशीपासून रमेशदादा 73-74 घटना दुरुस्ती झाली, आता चंबलमध्ये एकही बागी नाही. मग कुठे गेले हे बागी? तुम्ही हसून म्हणाल की सगळे राजकारणात आले, तुम्ही हसून म्हणाल सरपंच झाले, जिल्हा परिषद झाले, नगरसेवक झाले. ते खरं आहे. मग आधी होत नव्हते का? आधी होत नव्हते. कारण या फुलनदेवी असेल, पानसिंग तोमर असेल, तुफान सिंग असेल, अजून जे काही असतील, हे सर्व जे आहेत हे सर्व मायक्रो मायनॉरिटीतले किंवा दलित समाजातले किंवा ओबीसी समाजातले हे सर्व डाकू होते. यांचा व्यवस्थेला यांना जोडल्या गेलेलं नव्हतं. त्यांचं हिअरिंग नव्हतं, संवाद नव्हता, सुनवाई होत नव्हती आणि त्यांचं कुठेच ऐकलं जात नाही. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अधिक अन्याय होतो, कचेरीत गेल्यानंतर कोणी ऐकत नाही. त्यांच्यापुढे एकमेव पर्याय होता हातात शस्त्र घेणे, बंदूक घेणे. आणि त्यांनी ती बंदूक घेऊन या देशामध्ये 50 वर्ष एक प्रतिनिधित्व करण्याचं काम केलं. मात्र जशी स्थानिक स्वराज्य संस्थांचा उदय झाला, हे सर्व समाज आणि या शोषितांचा, पीडितांचा, वंचितांचा हा सर्व आवाज जो आहे हा व्यवस्थेशी जोडला गेला. हातातली बंदूक कुठलाही कायदा न करता फक्त व्यवस्था परिवर्तन आणि व्यवस्था बदलून राजीव गांधींनी केलेलं काम जे आहे हे काम चंबलच्या निमित्तानं या ठिकाणी अधोरेखित होतं आहे. आणि या सगळ्या स्वप्नरंजनाचा आधार आणि या स्वप्नरंजनामध्ये सखी म्हणून, सहकारी म्हणून सोनियाजी, माझी मायमाऊली सोनियाजी त्यांच्यासोबत राहिली. याचा आज मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना कृतज्ञतापूर्वक त्याचा उल्लेख करतो. आणि मी आज पुण्यात आलो आहे. मागच्या 15 दिवसात माझ्यावर खूप आरोप झाले, कुठेतरी माझ्यावर अन्याय झाला अशी माझी भूमिका आहे. माझी जीभ घसरली, पुन्हा एकदा बोलले, त्यांनी काही शिवीगाळ केली, असं खूप रंगवल्या गेलं. माझ्याकडून तसं झालं असेल तर मला सांगा. कारण चुकतो तो माणूस, चूक कबूल करतो तो चांगला माणूस आणि चूक दुरुस्त करतो तो मोठा माणूस. या तत्त्वज्ञानावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी चुकू शकतो. मी काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत तयार झालेलो नाही, त्यामुळे चूक माझ्याकडून होऊ शकते. माझे नेते सर्वज्ञ नाही
की सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याजवळ आहेत असं नाही. त्यामुळे या रस्त्याने चालणारा मी एक सामान्य साधा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री म्हणतात की मी त्यांना ओळखत नाही, तर त्यांनी मला ओळखलं पाहिजे असं माझं कोणतंच क्वालिफिकेशन नाही. कारण माझ्याजवळ कोणता कारखाना नाही, कोणची संस्था नाही, त्यांच्याजवळ माझं कोणतंच फाईल अडकलेलं नाही. माझं काही ईडीबीडीमध्ये पण माझं काही तिथे काही त्याची नोटीस बिटीस याचा दूरपर्यंत काही संबंध नाही. कारण कोणत्याच बँकेत माझं फिक्स्ड डिपॉझिट नाही, ठेव नाही, आणि कोणत्याच बँकेत आम्ही कर्जदार नाही. त्यामुळे तेही नाही. माझे आई वडील जे आहेत तेही सामान्य आहे. मी आडवळण्याच्या एका गावात राहतो, त्यामुळे ते मला ओळखत नाही. ते स्वाभाविक, त्याच्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. कारण ओळखावं मला असं, त्यांनी मला ओळखावं असं माझ्यात बहुधा काही नाही. आता ते फार तल्लक बुद्धीचे आहेत. बदाम खारीक खोबरं खाऊन ते लहानपणापासून त्यांचा मेंदू तल्लक झाला असावा असं माझा समज होता, माझं मत होतं. गैरसमज होता तो त्यांनी दूर केला, बरं झालं. कारण मी आमदार असताना ते मुख्यमंत्री होते. 25-50 वेळेस ते सभागृहात माझ्या प्रश्नांचं उत्तरही त्यांनी दिलेलं आहे. तर मला वाटत होतं की ते आपल्याला ओळखतील, पण ते माझा गैरसमज त्यांनी दूर केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मात्र मी त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना सुरुवातीला त्यांच्या एकंदर मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीला मी त्यांची तुलना ही औरंगजेबाशी केली होती, त्यांच्या कामाची, म्हणजे त्यांच्या राज्यकारभाराची. कारण जसा इथे नागर एक चालवला होता, तसाच आज महाराष्ट्रावरून ते नागर फिरायला निघालेले आहेत. औरंगजेबाने जो पुण्यात नागर फिरवला होता, तसा महाराष्ट्राच्या समता, बंधुता, सामाजिक आणि आध्यात्मिक, जी सांस्कृतिक सगळ्या मुद्द्यांवरून तो तसाच स्वरूपाचा आज नागर ती फिरवत आहेत. त्यानंतर त्यांनी जसा भावालावर अन्याय केला, भावाचं मुंड छाटलं, दारा शिकवचं वगैरे 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 सगळं वडिलांना ठेवलं, तसंच हेही सगळं त्याच्याच स्वरूपामध्ये ह्या सर्व गोष्टी ते करतात आहे. म्हणून त्यांची पहिली मी तुलना औरंगजेबाशी केली. त्याच्यावर बराच वादन झालं, जीभ घसरली. आता मी त्यांची तुलना औरंगजेबाशी केली, त्यात जीभ काय घसरली? मी काय त्यांना आरेतुरेत बोललो, मी काय शिवाय दिल्या? आणि मग नंतर खूप मोठं टीकेचं झोंड उठलं आणि मला अटक करा आणि कारवाई करा असंही झालं. आणि त्यावेळेस मी सांगितलं की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. असं ऐकल्या स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, जो मी पुणेरी बाणा दाखवला तर त्यांना नागपुरी बाणा जरा त्यांचा मागे गेला असेल आणि तो एक विषय संपला. नंतरची जी कॉन्ट्रावर्सी आली त्यामध्ये पुन्हा माझ्यावर जरा जीभ घसरली आणि मी भलतंच काही बोललो असे माझ्यावर जे आरोप झाले. त्यामध्ये मी काय म्हटलं की आज रोजी महाराष्ट्रामध्ये भांडणं लावण्याचं आणि लोकशाही मारण्याचे प्रयत्न होतात आहे. आणि नथुराम गोडसेनी जसं कोल्ड ब्लडेड मर्डर महात्मा गांधींचं केलं होतं पाया पडून, तशाच पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे आज रोजी कोल्ड ब्लडेड मर्डर करत आहेत. आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे नथुराम गोडसे आहेत. हे माझं दुसरं वाक्य होतं. आता निवडणुकीच्या निमित्तानं फिरत असताना असं मधात तर बरंच काही मिळतं. वाटतं जाग आली, कुठं आलं, ब्रेकिंग आली की मग जरा भानगड होऊन जाते. आणि मग तिसऱ्यांदा यावेळेस निवडणुकीच्या अनुषंगाने परतूरला जेव्हा गेलो, तिथे गेल्यानंतर तिथे एक मुद्दा चालला आहे की 2 जणांच्या नार्को टेस्ट करा म्हणून तिथे बरंच एक वातावरण तापलेलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर मला सातत्याने तिथे पत्रकार बांधव जे विचारत होते की नार्को टेस्ट करा, याच्यावर मत काय? तर मी ते जाहीर स्वरूपात सांगितलं की नार्को टेस्ट जर करायचीच असेल तर देवेंद्र फडणवीसांची करा. कारण महाराष्ट्रात भांडणं लावणारा माणूस कोण आहे? तर एकच माणूस आहे की जो भांडणं लावतोय. काय भांडणं लावतोय? तो मराठा विरुद्ध ओबीसी. कोणी भांडणं लावले? देवेंद्र फडणवीसांनी. ओबीसी विरुद्ध व्हीजेएनटी कोणी लावले? देवेंद्र फडणवीस. व्हीजेएनटी विरुद्ध आदिवासी कोणी लावले? देवेंद्र फडणवीसांनी. हिंदू मुस्लिम कोणी लावले? सगळ्यांना हो म्हणतो, सगळ्यांना हो म्हणतात ते. आणि त्या सगळ्यांच्या हो म्हणण्यातून त्या इतक्या भानगडी करतात आहे, इतके भांडणं लावतात आहे भाऊ भावाच्या विरोधात, एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात, आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि महाराष्ट्रातला सोशल फॅब्रिक हा डिस्टर्ब झालेला आहे. आणि एवढं कारस्थान करणारा माणूस हा क्रूर आहे. आता मी हिंदीत बोलत होतो, तर मग क्रूर माणूस आहे हे मी हिंदीत बोलताना मी शब्दाचा आधार घेतला की सबसे बडा दरिंदा, म्हणजे सगळ्यात क्रूर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा माणूस हे देवेंद्र फडणवीस आहे. त्यांना दरिंदा म्हटलं तर त्याच्यावर नाही तो मधातच बीप यायची. यार म्हटलं मी काय बाबा काही जोडाक्षर दिलं का, काही घाणेरडा बोललो, काही असंसदीय काही बोललो? तो एक विषय झाला. तो विषय पुढे जात नाही. तर पुन्हा मी श्रीरामपूरला
माझ्या 4 सभा होत्या. मात्र श्रीरामपूरचे जिल्हाध्यक्ष जे आमचे आहेत हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या भाजपच्या गुंडांनी त्यांना किडनॅप केलं, गाडीत कोंबलं, त्यांना मारत मारत गावाबाहेर नेलं. आजूबाजूचे लोक आले म्हणून वाचले आणि त्यांनी काल रात्री तू भाषण काय केलं ना, असं केलं तसं केलं. आधार घेत असताना शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती शिवाजी न करता शिवाजी म्हटलं असं त्यांच्या तोंडातही कुठेतरी घालण्याचा प्रयत्न केला. अर्थात शिवाजी शाळा आहे, शिवाजी नगर आहे, शिवाजी विद्यापीठ आहे, शिवाजी महाराज माझे आहेत, शिवाजी माझा बाप आहे, शिवाजी महाराष्ट्राचे सर्व आहेत. शिवाजी हा बोलण्यामध्ये आदर आहे, शिवाजी ही आपली आणबान शान आहे. असं काही दुकानाने हा भेद करण्याचं काही कारण नाही. मी त्यांना शिवाजी कोण होता नावाचंच गोविंद पानसरेजींच्या जयंतीच्या दिवशीच ही घटना घडली असल्यामुळे तेही पुस्तक त्यांना दिलं. मात्र हे सर्व करत असताना एकंदरीत जे अहिल्यानगर आहे त्या अहिल्यानगरमध्ये जे सर्व काही चाललं आहे, जी गुंडागर्दी जी चालली आहे, कुठे आमच्या नेत्यांनाही त्रास देण्याचे असतील किंवा इतर सर्व जे आहेत हे जे चाललं आहे हे सर्व व्यवस्था, लोकशाही आणि संविधान फासावर लटकवण्याचे प्रयत्न आज रोजी महाराष्ट्रात सुरू आहेत. आणि या महाराष्ट्रात सुरू असताना 26 नोव्हेंबर म्हणजे आपला संविधान दिवसही त्या दिवशी आहे. आता संविधान दिवसाच्याच दिवशी जर एवढी गंभीर घटना जर होत असेल आणि मी तिथे श्रीरामपूरला जात असेल तर मी लोकशाही मूल्यांना, संसदीय एकंदरीत सभ्यतेला आणि राजकारणाचा जो पुरोगामित्व जे आहे, एकंदरीत आपली संस्कृती आहे, त्याला फासावर दिला जात आहे असं मी त्यांना म्हटलं. आणि फाशी कोण देतो? फाशी देणाऱ्या माणसाला काय म्हणतात? जल्ला. तर मी त्यांना जल्ला दे म्हणालो. तर पुन्हा जीभ घसरली, एकदा ब्रेकिंग सुरू झाली. आता हे दुसऱ्यांदा मी बोललो. आता तिसरं जे आहे ते गेले नाशिक, नांदेडला. नांदेडला गेल्यावर त्यांनी कमालच केली. मागे बागेसाहेब आपले दादा, आपले अशोकराव बसलेलेच मागे बाजूला, माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांचाही पुतळा, आणि तिथे भाषण करतात आहे मोठ्या आव ताव देऊन. आणि त्यांनी तर कमालच केली. तिथे काय सांगितलं की 2014पर्यंत अनेक सरकार आलीत, अनेक सरकारे गेलीत, मात्र विकास कोणीही केला नाही. खऱ्या अर्थाने विकास जो झाला आणि विकास जर कोणी केला असेल तर 2014 नंतर फक्त केवळ आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई यांनीच विकास केला, तोपर्यंत कोणी विकास केला नाही. आता मी याच्यावर काय म्हणू का? तर मला याच्यावर विचारलं पत्रकारांनी, का ते असे बोलले, तुमचं काय मत आहे? तर म्हटलं महाराष्ट्राचे नवे गजनी देवेंद्र फडणवीस आहेत. कारण त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा झालेला आहे. धनगर बांधवांना काय सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव, पहिली स्वाक्षरी धनगरांच्या आरक्षणाची. अजून झालं का? नाही. लाडक्या बहिणीला 1,500चे 2100 केले असेल. झालं का? नाही. अजित पवारांना मी जेलमध्ये पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि अजित पवार राष्ट्रवादीसोबत युती नाही नाही नाही. आणि यात अजून एक आहे, त्यांनी नगरसेवक असताना एक घोषणा केली होती की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्नही. आता हे एवढं सगळं ते बोलले आणि त्याच्यातलं काहीच त्यांनी पाळलं, त्याच्यामुळे ते गजनी आहेतच असं माझं मत आहे. तर तुम्ही म्हणत असाल किंवा तुम्ही मला सूचना करत असाल किंवा औरंगजेब म्हटलं तुमची चूक झाली. मी त्यांना नथुराम गोडसेची तुलना केली, नथुराम गोडसे म्हटलं चूक झाली, दरिंदा म्हटलं चूक झाली, गजनी म्हटलं चूक झाली, जल्लाद म्हटलं चूक झाली. असं जर तुम्ही मला सांगितलं की हे चूक आहे तर मी माझी चूक दुरुस्त करायला तयार आहे. पुणेरी माणसाचा शिक्का असल्यावर माझ्याजवळ ISI मार्कपेक्षाही मोठा मार्क होतो की मी आता याची व्हॅलिडिटी जी आहे ही पुण्यावरून करून आणलेली आहे. त्यामुळे आता हा संसदीय शब्द नाही. आणि या सर्व मुद्द्यांच्या आशयाचा अनुषंगिक आशय जो आहे तो हा आहे की खरोखर आज रोजी मुख्यमंत्र्यांच्या बद्दल असं बोलावं लागतं हे माझं दुर्दैव आहे. मी काँग्रेस पक्षाचा आहे, त्यांच्या पक्षाला कधीही मतदान केलं नाही, करायचाही प्रश्न येत नाही. फक्त याच्या वाक्यावर तुम्ही विश्वास ठेवा. माझ्या आधी 20 कार्यक्रमात काय झालेलं आहे त्याच्यामुळे माझी विश्वासार्हता तुम्ही कृपा करून टांगणीवर आणू नका. मात्र तरी देखील ते माझे मुख्यमंत्री आहेत आणि मला माझ्या मुख्यमंत्र्यांच्याबद्दल, माझ्या पंतप्रधानांबद्दल असं बोलावं लागतं हे भारतीय नागरिक म्हणून माझं एक दुःख आहे. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी बोलतो. मात्र सरतेशेवटी
एवढं सांगतो की आज मी जेव्हा मतदानाला गेलो तेव्हा मतदान केंद्रावर जात असताना मला माझा महाराष्ट्र तिथे दिसला आणि त्याच्याबद्दल मी आनंद आणि आशा व्यक्त करतो. तर मी मतदानाला गेल्यानंतर तिथे 3 म्हणजे काँग्रेस आपण तिथे लढतो आहोत, आपल्यासोबत काही महाविकास आघाडीचे मित्रपक्षही आहेत आणि भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी एका ठिकाणी लढते, धनुष्यबाण वेगळ्या ठिकाणी लढतो आहे. मतदानाला गेलो तेव्हा 2 प्रभागाचं मतदान होतं. तिथे गेल्यानंतर सगळ्या उमेदवारांच्याशी हस्तालोंदन, गळाभेटी ह्या होत असताना एक लोकशाहीचं एक आपल्या वाडवडिलांचं चित्र त्या ठिकाणी दिसलं. ज्याला मतदान केलं नाही त्याला हस्तालोंदन सॉरी म्हटलं. वयाने अर्थात माझ्यापेक्षा लहान सगळे होते, सगळेजणांनी ती आपली संस्कृती त्याच्यानुसार ते माझ्या जवळ आले, जे काही अभिवादनाची आपली पद्धत आहे तशी केली आणि आपण मतदानाला जातो आणि कोणाला मतदान करणारे क्लिअर असतानाही त्या ठिकाणी सौहार्द्रता जी पक्ष वेगवेगळे असतानाही मतभिन्नता असू नये, मनभेद हे आढळून आले नाही याकरता मी एक समाधान आणि आनंद व्यक्त करतो आणि या धाग्यावर आणि संविधानाच्या दोरखंडावर आणि आपल्या वाडवडिलांच्या आणि पक्षाच्या आणि भारताच्या मातीतला जो वारसा आहे त्या स्वाभिमानाने आपण सर्वजण पुढे जाऊ एवढी मी आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आव्हान आणि अनुरोध करतो. 21 वर्ष झाल्यानंतर आता पुढच्या वर्षापासून कार्यक्रम करू नये असं दरवर्षी वाटत असेल. 20 झाला तर थांबू, 21 झाला तर थांबू, पण आता मी आलो तो शेवटचा कार्यक्रम मोहनदादा असा काही तुम्ही शिक्का त्याच्यावर लागणार नाही आणि तुम्ही तो करणार नाही हीच आपल्याकडून या पुढच्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळेपणा राहील. वास्तविक पाहता 21 वर्षाचा सर्व जो लेखाजोखा आहे तो मी मांडणं अभिप्रेत होतं, मात्र वेळेअभावी किंवा लाईन लागली जो प्रवाह बनला त्याच्यानुसार मी तो विषय घेऊ शकलो आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझे 3 जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इथे मंचावर उपस्थित आहेत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे माझे पदाधिकारी आहेत, पुढचं नेतृत्व या ठिकाणी बसलेलं आहे आणि जुना दागिना उल्हासदादा म्हणजे काय जुना दागिना, त्याचं कॅरेट किती आहे आणि किती तोळ्याचं आहे महत्त्वाचं नसतं, ते जुनं ते सोनं ते उल्हासदादाही आहे. आणि कधी काळी 89चं जेव्हा हे चालू होतं तेव्हा मलाही पुण्यात जाऊन शिकायचं नावाचं एक स्वप्न पडलं होतं, इथे येऊन वकिली करावी आणि या सभागृहामध्ये इथे सर्व समाजवाद्यांसोबत सर्व मंडळींसोबत माझं येणं जाणं होत असताना मी खाली बसायचो आणि आज या स्टेजवर वरती येऊन मला जो सन्मान मिळाला तो माझ्या या प्रवासातल्या दीर्घ प्रवासातल्या सर्व ऋषींचं, सर्व माझ्या नेतृत्वाचं आणि सर्व विचारवंतांना मी या ठिकाणी त्यांनाही अभिवादन करतो आणि त्यांच्या खांद्यावर मी बसलेला असल्यामुळे इथे आलो आहे याची आठवण मी शेवटपर्यंत ठेवेल हे त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना सांगू इच्छितो. आणि आज म्हणजे इथे माझ्यासोबत जे स्टेजवर बसलेले आहेत हे माझ्यासोबत आहे म्हणून माझी ताकद आहे आणि तुम्ही सोबत आहात म्हणून काँग्रेस पक्षाची ताकद आहे. आले किती गेले किती येणार कोण जाणार कोण याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. जो गए वो दरिंदे, रह गए वो काँग्रेस के परिंदे. धन्यवाद.